हे आमचे सर्वसमर्थ प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो, धन्यवाद करतो. तुझ्या पवित्र हाती आम्हाला आम्ही सोपवतो. आज दिवसामध्ये तुझी आराधना करायला आम्हाला सहाय्य केला, याबद्दल आभार. आजच्या दिवसाच्या देवपा आराधनामध्ये तुझी पवित्र प्रसन्न आम्हामध्ये राहू दे. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भरून चालवा. तुझ्या पवित्र आत्माद्वारे आम्हाला चालवा. तुझ्या पवित्र हाती आम्हाला आम्ही सोपवतो. आजच्या आराधनाच्या पूर्णपणे तुझ्याकडे सोपवतो. यात भाग येणारा प्रत्येकांना तुझ्या पवित्र हाती सोपवतो. देवपा आजच्या आराधना पूर्णपणे तुझ्या हाती घेऊन आम्हाला चालवा. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणे देवप्पा, आमेन आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या प्रियानो, यावेळेस आपण सर्वांनी मिळून आपण यावेळेस स्तुती आराधना करणार आहोत. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असताना आपण आपले पूर्ण लक्ष परमेश्वरावर केंद्रित करून हो जय जयकार, हो जय जयकार हे गीत गाऊन परमेश्वराची आपण स्तुती व आराधना करूया. हो जय जयकार, जय जयकार करे. हो जय जयकार, जय जयकार करे. वही हमारा राजा, राजा दुख संकट से बचाता बचाता. वो ही हमारा राजा, राजा दुख संकट से बचाता बचाता. हम पर अपनी करुणा करता और करता उपकार. क्यों ना उस पर तन मन हारे, दे अपना अधिकार. ओ जय जयकार, जय जयकार करे. ओ जय जयकार, जय जयकार करे. जिसका उस पर भरोसा भरोसा, वो तो कभी न गिरेगा गिरेगा. जिसका उस पर भरोसा भरोसा, वो तो कभी न गिरेगा गिरेगा. चाहे बीमारी, चाहे गरीबी, चाहे हो अकाल, सब संकट से सब कष्टों से हो जाएगा पार. ओ जय जयकार, जय जयकार करे. ओ जय जयकार, जय जयकार करे. स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है पदासन पदासन. स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है पदासन पदासन. आकाश उसकी महिमा दिखाए, हस्तकला को दिखाए. सारी सृष्टि उसकी रचना, उसका ही है पता. ओ जय जयकार, जय जयकार करे. ओ जय जयकार, जय जयकार करे. ओ जय जयकार, जय जयकार करे. सेनाओं का यहोवा, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई. जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. आमीन. जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. सर्वांनी मिळून सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. समुद्र को जिसने दुभागा,
जंगल में से मार्ग निकाला, समुद्र को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला, जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है। कबूल करिया, जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। Hallelujah, 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 hallelujah. तारक तो अमर्त्य तो यीशु देव युगान युगा है। तारक तो सामर्थ तो यीशु देव युगान युगा है। प्रभुचा है, उल्लास व आनंद करो। हा दिवस प्रभुचा है, उल्लास आनंद करो। स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ, स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ। Hallelujah, 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 hallelujah. तारक तो सामर्थ तो यीशु देव युगान युगा है। तारक तो सामर्थ तो यीशु देव युगा युगा है। हालेलुया हालेलुया, त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे। त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे। सैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो। आमेन। सैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो। हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया। तारक तो सामर्थ्य तो यीशु देव युगान युगा है। तारक तो सामर्थ्य तो यीशु देव युगान युगा है। हालेलुया 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 हालेलुया।
चला हो आता त्याकडे, महिमा व स्तुती वर्णू. चला हो आता त्याकडे, महिमा व स्तुती वर्णू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ, स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हालेलुया 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 हालेलुया. तारक तो सामर्थ तो यीशु देव युगानुयुग आहे. तारक तो सामर्थ तो यीशु देव युगानुयुग आहे. हालेलुया ओ हो 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 होसाना. हालेलुया ओ हो 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 होसाना. हालेलुया 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 हालेलुया. स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं. स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं. थँक यू लॉर्ड जीसस. तू वाढत जा प्रभू, आम्ही कमी होऊ दे. प्रभू तुझी स्तुती व आराधना आमच्याकडून होत राहू दे. तू बढ़े मैं घटूं. धन्यवाद येशू. तुझ्या नावामध्ये आरोग्यदान आहे. तुझ्या नावामध्ये आम्हाला मुक्ती आहे. तुझ्या नावामध्ये आम्हाला चांगुलपणा आहे प्रभू. सत्य मार्ग व जीवन तुझ्या नावामध्ये आहे. धन्यवाद येशू. धन्यवाद. स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं. स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं. तू बढ़े मैं घटूं. मेरे जीवन से महिमा तुझे मिले. होए प्रभु परमेश्वर, तू बढ़े मैं घटूं. मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम. तेरे नाम के लिए जिए हम. तेरे नाम के लिए जिए हम. तू बढ़े मैं घटूं. मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बढ़े मैं घटूं. मेरे जीवन से महिमा तुझे मिले. यीशु नाम में है चंगाई. यीशु नाम में है रिहाई. यीशु नाम में है
यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है सच्चाई। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ। ऐ खुदा मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा। ऐ खुदा मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। धन्यवाद यीशु। प्रभु आम्ही तुम्हाला आभार मानतो, तू किती पवित्र परमेश्वर आहे। सदा सर्वदा स्वर्गामध्ये पवित्र 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 अशी तुझी स्तुती, तुझी आराधना स्वर्गामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाकडून होत असते प्रभू। 24 तास तुझी स्तुती आराधना पवित्र 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 असे म्हणून तुझी स्तुती व आराधना करत असतात प्रभू। त्याच पद्धतीने आम्हाला देखील या क्षणाला पवित्र 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 असं म्हणून तुझी आराधना करायला आम्हाला सहाय्य मदत करा प्रभू। स्वर्गातील सम्राट, सनातन राजा, न्यायाधीशा, राफा, शामा, अल्फा, ओमेगा, एल रोही, यहोवा, तू मेघदिशा, सामर्थ्य परमेश्वर, तुझी आराधना आमच्याकडून होत राहू दे। आंधळ्यांना दृष्टी देणारा परमेश्वर, बहिरे असणाऱ्यांना ऐकायची क्षमता देणारा परमेश्वर, लंगड्यांना चालवणारा परमेश्वर, भुकेले असणाऱ्यांना त्यांची भूक मिटवणारा परमेश्वर, तहानलेल्यांना त्यांची तहान भागवणारा परमेश्वर तुम्ही आहे। धन्यवाद येशू, इतकं सामर्थ्य परमेश्वर तुम्ही आमच्या बरोबर आहे त्याबद्दल आभार आहे। धन्यवाद येशू, तुझी आराधना आमच्याकडून होत राहू दे प्रभू परमेश्वरा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। Yes, Lord Jesus. पवित्र 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 है। सर्वांनी मिळून म्हणूया पवित्र पवित्र
पवित्र पवित्र पवित्र पवित्र पवित्र है। यहोवा पवित्र है, यहोवा पवित्र है, यहोवा पवित्र है, यहोवा पवित्र है। पवित्र 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 है। पवित्र 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 है। स्वर्गीय सम्राटा सनातन का राजा यहोवा तू न्यायाधीशा। राफा शम्मा अल्फा ओमेगा एल रोही यहोवा तू मेघदीशा। पुन्हा एकदा। स्वर्गीय सम्राटा सनातन का राजा यहोवा तू न्यायाधीशा। राफा शम्मा अल्फा ओमेगा एल रोही यहोवा तू मेघदीशा। यहोवा सामर्थी है, यहोवा सामर्थी है, यहोवा सामर्थी है, यहोवा सामर्थी है। पवित्र 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 है। पवित्र 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 है। अंधों को दिखाता, बहरों को सुनाता, लंगड़ों को चलाए यहोवा। भूखों को खिलाता, प्यासों को पिलाता, मुर्दे भी जिलाए यहोवा। यहोवा जलाली है, यहोवा जलाली है, यहोवा जलाली है, यहोवा जलाली है, यहोवा जलाली है। पवित्र 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 है। पवित्र 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 है। मैं भूखा हूँ, मैं प्यासा हूँ, मैं सूखा हूँ मेरे खुदा। मेरी भूख मिटा, मेरी प्यास बुझा, तेरे आलम से कर दे गिला। यहोवा 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 यहोवा। जलाली 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 है तू। जलाली 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 है तू। यीशु 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 मसीह।
मसीह, तुझसे ही प्यार है, तुझसे ही यारी है, तुझसे, तू ही मेरा पहला प्यार, तू ही मेरा सच्चा यार, तू ही मेरा पहला प्यार, तू ही मेरा सच्चा यार। तेरे आने का मुझको इंतजार, तेरे आने का मुझको इंतजार, इंतजार, तेरे आने का मुझको इंतजार। कब से खड़े तैयारी करके, कब से खड़े सज के संवर के, कब से खड़े तैयारी करके, कब से खड़े सज के संवर के, तेरा इंतजार है यीशु मसीह। तेरे आने का मुझको इंतजार, तेरे आने का मुझको इंतजार, इंतजार, तेरे आने का मुझको इंतजार है यीशु मसीह। तेरे आने का मुझको इंतजार है यीशु मसीह। तेरे आने का मुझको इंतजार, इंतजार, तेरे आने का मुझको इंतजार, 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 इंतजार। यीशु, यीशु, यीशु मसीह, यीशु, यीशु, यीशु मसीह, यीशु, यीशु, यीशु मसीह। ओए प्रभु,
कितना सुंदर है तो, कितना प्यारा है तो, कितना अच्छा है तो यीशु। कितना सुंदर है तो, कितना प्यारा है तो, कितना अच्छा है तो यीशु। सर्वांनी मिळून म्हणूया का? कितना सुंदर है तो, कितना प्यारा है तो, कितना अच्छा है तो यीशु। कितना सुंदर है तो, कितना प्यारा है तो, कितना अच्छा है तो यीशु। तेरे आने का मुझको इंतजार, तेरे आने का मुझको इंतजार, तेरे आने का मुझको इंतजार है प्रभू। ओ प्रभू, आम्ही तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत। तुझे येऊपर्यंत प्रभू आम्ही स्वतःला शुद्ध आणि पवित्र असं सांभाळायला, असं राखायला तू आम्हाला सायन मदत कर प्रभू परमेश्वरा। पूर्ण तयारीने तुझ्या येण्यासाठी आम्ही तयार राहायला सायन मदत करा प्रभू परमेश्वर। ओ धन्यवाद येशू। पण सर्वांनी आपले मुख उघडून परमेश्वराजवळ आपण आभार मानूया, स्तुती करूया। धन्यवाद धन्यवाद। ज्यांना अन्य भाषा येते तुम्ही अन्य भाषेत बोला। ओ धन्यवाद येशू। स्तुती 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 स्तुती। धन्यवाद येशू। धन्यवाद 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 धन्यवाद। तुझ्या येण्यासाठी तयार राहायला सायन मदत करा प्रभू परमेश्वरा। स्वतःला पवित्र आणि शुद्ध असं राखायला सायन मदत करा प्रभू परमेश्वरा। ओ धन्यवाद येशू। आमच्या रोजच्या जीवनामध्ये तुझ्या रक्ताने स्वतःला रोज आणि रोज शुद्ध करून सर्व पापांची पश्चाताप करून शुद्ध आम्हाला स्वतःला ठेवायला सायन मदत करा प्रभू। ओ धन्यवाद येशू। स्तुती तुला स्तुती मिळू दे प्रभू। तुझी आराधना होत राहू दे, तुला महिमा मिळत राहू दे, तुला गौरव मिळत राहू दे, प्रशंसा मिळत राहू दे। कारण या सर्व गोष्टी मिळवण्यास पात्र असलेला राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू तू एकटाच आहेस येशू राजा। धन्यवाद 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 धन्यवाद। ओ धन्यवाद येशू। धन्यवाद। आभारी 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 प्रभू परमेश्वरा। धन्यवाद येशू। धन्यवाद येशू। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। धन्यवाद येशू। प्रभू तुझ्या येण्यासाठी आम्हाला तयार राहायला सायन मदत करा। स्तुती व आराधनेची वेळ आम्हाला तुम्ही आशीर्वादित करून दिल्याबद्दल आभारी। तुझ्याच नावाला महिमा मिळत राहू दे। पुढील वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवतो। पवित्र आत्म्या तुम्ही चालवा, तुमच्या ताब्यात आम्ही देतो। ऐकणारे वचन आम्हाला आशीर्वादित करून द्या प्रभू। ते वचन समजण्यासाठी लागणार ज्ञान बुद्धी सामर्थ्य तुम्ही आम्हा प्रत्येकांना पुरवा। आमच्या आध्यात्मिक डोळे प्रभू तुम्ही उघडा, जेणेकरून ऐकणारे वचन आमच्या मनामध्ये
रुतलं जाऊ दे प्रभू परमेश्वरा. प्रत्येक शब्द समजायला सहाय्य मदत करा. तुझ्याशिवाय हे शक्य नाही प्रभू परमेश्वरा. धन्यवाद. आम्हाला शिकवा प्रभू, आम्हाला मार्गदर्शन करा. आम्ही तुझ्या वचनासाठी भुकलेले व तहानलेलो आहोत. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. येस लॉर्ड जीसस. तुझ्या येण्यासाठी आम्ही तयार राहायला सहाय्य मदत करा. पुढील वेळ तुझ्या हाती सोपून सर्व गौरव, आदर, महिमा, सन्मान, स्तुतीस पात्र असलेला राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, याच्या सर्व शक्तिशाली, सर्व सामर्थ्यशाली, अवर्णनीय, अतुलनीय नावाने प्रार्थना मी मागतो म्हणून ऐका आमच्या स्वर्गातील बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराला गौरव देऊया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुती, 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 स्तुती. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आभारी, 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 आभारी. धन्यवाद येशू. धन्यवाद, 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 धन्यवाद. आभारी. थँक यू लॉर्ड जीसस. थँक यू जीसस. ओ धन्यवाद. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला आभार मानतो की ही सुंदर अशी वेळ आम्हाला परमेश्वराने दिली. आज अनेक जण हे क्षण पाहण्यास जिवंत नाहीत, तरी देखील परमेश्वराला आपण आभार मानायला पाहिजे की परमेश्वराने सुंदररित्या आम्हाला आजपर्यंत या क्षणापर्यंत आम्हाला जिवंत ठेवून, सांभाळून, सावरून, पूर्ण सुरक्षितरित्या आम्हाला ठेवलेलं आहे. त्याबद्दल परमेश्वराला आभार मानत राहूया. हालेलुया. प्रियानो, ही वेळ आहे वचनातून आपण मार्गदर्शन घेण्याची. आणि मी उत्तेजन देतो की ज्यांनी वह्या घातल्या असतील त्यांनी आपल्या वह्या, आपले पवित्र शास्त्र आपल्या हाती घेऊया व येणाऱ्या वचनासाठी आपण तयार राहूया. या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हा प्रत्येकांशी बोलो व परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या महान नावामध्ये तुम्हा सर्वांना मी सलाम सांगतो. आणि या सुंदर अशा दिवसामध्ये, पवित्र शब्दात दिवसामध्ये पुन्हा एकदा एकत्र येऊन देवाच्या वचनातून मनन करायला, अभ्यास करायला व मार्गदर्शन घेण्यास एक संधी परमेश्वराने आपणा सर्वांना दिले. त्याबद्दल देवाला आभार मानतो. आज भरपूर गोष्टी शिकायला, भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण सरळ वचनाकडे जाणार आहोत. आपल्या मागील भागामध्ये आपण शिकलेलो आहोत की येशूच्या रक्तामध्ये काय सामर्थ्य आहे. येशूच्या रक्तामध्ये काय सामर्थ्य आहे. येशूचं रक्त आमच्यासाठी बोलते. येशूचे रक्त आम्हाला शुद्ध करते. येशूचे रक्त आम्हाला खंडणी भरून विकत घेतलेलं आहे. येशूचे रक्त आम्हाला नीतिमान ठरवते. जसं काय आपण आधी कधीच पाप केलेलं नाही असं शुद्ध करून आम्हाला देवासमोर नीतिमान ठरवते. आणि ती दोषी भावना जी आहे ते काढून टाकते. येशूचे रक्त आम्हाला विजय मिळवून देते. आम्हाला विजयी, मात करणारा असं बनवते. या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की 2 तिमोथी 2:3 आपण पाहिलं होतं की आपण प्रत्येकजण येशू ख्रिस्तासाठी एक शिपाई आहोत. म्हणजेचा अर्थ काय की आपलं रोजचं जीवन, एकदा आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारलं की आपलं आध्यात्मिक लढाई सुरू होते. पण त्यामध्ये आपण एकटे नाही. येशू ख्रिस्ताने ती लढाई जिंकलेली आहे. आपल्याला नुसतं गुडघ्यावर येऊन प्रार्थनेद्वारे नुसतं आपण प्रार्थना करायचं आहे. लढाई परमेश्वराची आहे, पण त्या लढाईमध्ये आपण सामील आहोत प्रार्थनेद्वारे. हालेलुया. त्यानंतर आपण पाहिलं की आध्यात्मिक लढाई आपण करत असताना प्रथम आपण काय करायला पाहिजे, स्वतःला सुरक्षित करायला पाहिजे. कशाने? येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपण स्वतःला झाकून घ्यायला पाहिजे, जेणेकरून सैतानाचा कसलाही हल्ला आपल्यावर होऊ शकणार नाही.
आणि यासाठी या सर्व आध्यात्मिक लढाईमागं एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे देवाबरोबरचा संबंध. सैतान, ख्रिस्तविरोधी, दुष्टात्मे हे सगळे मिळून आपण एक शब्द त्यांना वापरता येईल, शत्रू किंवा दुष्ट शक्ती. हे सगळे मिळून असं म्हणता येईल की आपले शत्रू आहेत किंवा दुष्ट शक्ती असेल. त्यामुळे इथून पुढे जेव्हा मी शत्रू म्हणेन त्यावेळी समजून घ्यायचं आहे की सैतान, ख्रिस्तविरोधी किंवा दुष्टात्मे या तिघांपैकी कोणतरी, याचा अर्थ शत्रू. ठीक आहे, हे आपण समजून घेऊया. ठीक आहे, एक सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला ठाऊक आहे वायुसेना, जलसेना आणि मिलिटरी, नेव्ही हे सगळे वेगवेगळे विभाग आहेत, पण सगळ्यांचं काम एकच, सुरक्षा, देशाला सुरक्षित ठेवणे. सगळ्यांचं काम एकच. कधी कधी एकत्र येऊन त्यांना काम करावं लागते. कधी कधी वायुसेना त्यांचं जी जबाबदारी आहे ते पार पाडतील, जलसेना जी आहे ती त्यांचं जबाबदारी पार पाडतील, नौसेना जी आहे ती त्यांचं जबाबदारी पार पाडतील. असं कधी कधी सगळे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतात. आणि कधी कधी वेळ आली तर सगळे एकत्र येऊन, जर तशी वेळ आली तर एकत्र येऊन सुद्धा ते जबाबदारी पार पाडतात. एक उदाहरण आहे. तर हे अशाच प्रकारे सैतानाचं सुद्धा जे शत्रू आहेत, आपले जे शत्रू आहेत ते शत्रूसुद्धा अशाच प्रकारे कार्य करत असतात. आता देवाची एक खासियत आपण मागच्या वेळी ऐकलेली आहे की ती म्हणजे काय, देव एकाच वेळेला सगळ्या ठिकाणी असू शकतो. हे त्याचं चरित्र आहे, हे त्याचं ताकद आहे किंवा त्याचं सामर्थ्य किंवा त्याची शक्ती आहे. सैतानाचं असं नाही, एका वेळेला एकाच ठिकाणी असू शकतो. आज इकडं आहे तर तिकडं त्याच एकाच वेळेला तिकडं कार्य करू शकत नाही, इथंच तो कार्य करू शकतो. तिकडं असेल तर इथं कार्य करू शकत नाही, असं आहे. त्यामुळं तो कोणाची, हे ख्रिस्तविरोधी आणि दुष्ट आत्म्यांची मदत घेऊन ते त्यांचं कार्य करत असतात. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायचं आहे की सैतान एका वेळेला एकाच ठिकाणी कार्य करू शकतो. त्यामुळे सैतान कुठंतरी दुसऱ्या देशामध्ये असेल तर तो इथं येऊन कार्य करू शकत नाही. इथं ते त्यांच्या जे दुष्ट आत्मे आहेत, सैतानाचे जे दूत आहेत, त्यांना, या दुष्ट आत्म्यांना या ठिकाणी पाठवून त्यांच्याकडून त्यांच्या पूर्ण योजना, आपण मागच्या वेळी बघितलेलं, योजना आधी करतात बाबा कोण, त्यांच्या असं म्हणता येईल सैतान, हे शत्रूचे जे सैन्य आहे, अंधकार शक्ती असं पण आपण एक शब्द वापरतो, अंधकार शक्ती किंवा दुष्ट शक्ती किंवा सैतानाचे सैन्य असं वापरतो, हे शब्द वापरतो. मग त्यामध्ये त्यामध्ये पद आहेत, त्यांचं देखील पद आहेत. टॉप रँक जे म्हणतो, रँक असा शब्द वापरतो, त्यामध्ये पण पद आहेत. आणि दुष्टात्म्यांचं नेहमी एक खटपट काय असतं किंवा एक प्रयत्न काय असतो की आपलं पद वाढत जावं, आपण सैतानाला कसं तरी खुश करावं, ही इच्छा या प्रत्येक दुष्टात्म्यांना असते. आणि त्यामुळे ते एवढं खटपट करत असतात, एवढं मेहनत, एवढं प्रयत्न का, तर त्यांचा जो बॉस आहे, त्यांचा जो बॉस म्हणजे कोण, सैतान, त्याला खुश करावं. आणि त्याला खुश केल्याने काय होते, यांचं पद वाढते, रँक वाढतो, प्रमोशन मिळते त्यांना. अशा प्रकारे त्यांचं कार्य सुरू असते. त्यामुळे नेहमी ते काय करत असतात, प्रत्येक ठिकाणी कुठं चान्स मिळेल तिथं कसं तरी आपण त्यांच्या बॉसला खुश करावा म्हणून त्यांचा नेहमी प्रयत्न सुरू असते. ठीक आहे. आता नेहमी आपण आध्यात्मिक लढाईची प्रार्थना आपण जेव्हा सुरू करतो त्यावेळी प्रथम मी मागच्या वेळी सांगितले, प्रथम स्वतःला, आपल्या परिवाराला, देवाने आपल्याला जे काही दिलेलं आहे, सर्व आशीर्वाद, घर, बंगला, गाडी, जे काही दिलेलं असेल सर्व काही प्रथम येशू ख्रिस्ताच्या रक्ताने झाकून घ्यायचं आहे. का तुम्हाला सांगतो, सैतान व त्याचे हे जे अंधकार शक्ती आहे, त्यांचं पूर्ण जे राज्य आहे, हे नेहमी आपल्याला कसं तरी खाली पाडायचा प्रयत्न, देवापासून लांब घेऊन जायचा प्रयत्न, त्यांचं हेच ध्येय आहे. देवाजवळ जाऊ द्यायचं नाही, देवाची आराधना करू द्यायचं नाही, देवाने आपल्यासाठी जे श्रीमंती किंवा जे आशीर्वाद ठेवलेला आहे ते आपल्याला मिळवू द्यायचं नाही, आपल्याला गरीबच ठेवायचं, आपल्याला दाबूनच ठेवायचं, उन्नती होऊ द्यायचं नाही, वाढ होऊ द्यायचं नाही. हेच त्यांचं ध्येय आणि त्यांचे प्रयत्न असते. त्यामुळे आपण नेहमी प्रार्थना करत असताना प्रथम प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी स्वतःला येशू ख्रिस्ताच्या रक्ताने झाकतो. प्रभू
एवढंच जर मी प्रार्थना केली तर तो माझ्यावर हल्ला करू शकणार नाही, पण अजून मी माझ्या मुलांना, माझ्या पत्नीला, माझ्या घरात असलेल्यांना, माझ्या कामाला, माझ्या आर्थिक परिस्थितीला, माझ्या इतर जे क्षेत्र आहेत जीवनातल्या, त्याला मी अजून झाकलेलं नाही येशू ख्रिस्ताच्या रक्ताने. सैतानाला ते लगेच समजते. ह्यानं फक्त स्वतःला झाकलेलं आहे, आपण त्याला हात लावू शकत नाही, त्याच्या पत्नीला काहीतरी करा. त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्र, आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राने आपल्याबरोबर जे जुडलेले आहेत, आपला परिवार, आपलं घर, प्रत्येकांना प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षेत्र आपल्या जीवनातले, आपल्या परिवाराच्या जीवनातले प्रत्येक गोष्ट पहिला येशू ख्रिस्ताच्या रक्ताने झाकून घ्यायचं आहे. आणि त्यावेळी आपल्याला पूर्णपणे सुरक्षा प्राप्त होते. तर पहिलं काम हे असायला पाहिजे आपण आध्यात्मिक लढाईमध्ये उतरण्यापूर्वी. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की सैतान, ख्रिस्तविरोधी व दुष्टात्मे ह्या प्रत्येकांचं कार्य करण्याची पद्धत काय आहे? योजना, शक्ती, कृत्य या 3 गोष्टी प्रमाणे कार्य करतात. पहिला योजना करतात, त्यांना ते पार पाडण्यास लागणारी शक्ती आहे आणि ते योजना, शक्तीचा वापर करून कृत्यमध्ये आणतात. अशा 3 गोष्टी ह्या करत असतात. त्यामुळे दुसरी गोष्ट आपल्या आध्यात्मिक लढाईमध्ये प्रार्थना करत असताना एक उदाहरण घेऊया. माझ्यासाठी, स्वतःसाठी समजा आपण प्रार्थना करायचं आहे, ठीक आहे. तर ही आध्यात्मिक लढाई प्रार्थना ही मी मागच्या वेळी पण सांगितलेलं आहे. आध्यात्मिक लढाई करण्याची अनेक पद्धत आहेत, त्यापैकी ही एक पद्धत आहे. असं नाही की आपण असं करत आहोत आणि दुसऱ्या शहरामध्ये गेलो, दुसऱ्या राज्यामध्ये गेलो तर तिकडं वेगळ्या पद्धतीने करत असतील. शक्य आहे, होऊ शकते. असं मग तू कुठं जाऊन भांडत बसू नका, अरे असं आध्यात्मिक लढाई करायची असते, तुम्ही कसं करा लागलाय, असं काय कोणाला जाऊन बोलत बसू नका. ही एक पद्धत आहे. या अशा अनेक पद्धती आहेत, त्यातली एक पद्धत ही आहे. हे चांगलं समजून घेऊया, ठीक आहे. आता मी पहिलं स्वतःला, पूर्ण परिवाराला, पूर्ण सगळ्यांना रक्ताने, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने झाकलेलं आहे. पुढे माझ्या जीवनातील, माझ्या परिवाराच्या जीवनातील, माझ्या मुलाच्या, माझ्या पत्नीच्या, माझ्या आईवडिलांच्या, आमच्या सर्व घरातल्या असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राविरुद्ध कार्य करणारे सैतान, ख्रिस्तविरोधी दुष्ट आत्मा यांचे योजना, शक्ती आणि कृत्ये येशू ख्रिस्ताच्या नावाने, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शून्यवत करतो किंवा बांधून घालतो किंवा नष्ट करतो किंवा धमकावतो. यातले कुठलेही शब्द तुम्ही वापरू शकताय. शून्यवत म्हणजे इंग्लिशमध्ये आम्ही नेहमी प्रार्थना करत असताना असं एक शब्द वापरतो, रिब्यूक. कारण वचनामध्ये पण अनेक ठिकाणी येशूने पण हा शब्द वापरला आहे, आय रिब्यूक यू. म्हणजे मी तुला, त्याचं मराठीमध्ये बघितलं तर धमकावतो असं भाषांतर मराठी बायबलमध्ये आहे, पण खरा अर्थ त्याचा म्हणजे शून्यवत करतो. म्हणजे त्याचा अर्थ काय? तुझं कितीही मोठं शक्ती असो, तुझी कितीही मोठी योजना असो, शत्रूंचे म्हणतोय मी, किती मोठी शक्ती असो, किती मोठी योजना असो, किती मोठे कृत्य असो, जेव्हा येशू ख्रिस्ताच्या नावाने, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मी शून्यवत करतो, मी धमकावतो, मी नष्ट करतो, असं मी आज्ञा करतो, त्यावेळी ते इतकं मोठं असलं तरी शून्य. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याने ते शून्य. बघा किती सामर्थ्य आहे देवाच्या नावामध्ये, आणि ते शून्य झालेलं आहे असा आपला विश्वास पाहिजे. विश्वासाविना तुम्ही कितीही मोठी प्रार्थना करा, त्याला उत्तर नाही किंवा त्याला फळ नाही. ती प्रार्थना व्यर्थ आहेत. विश्वास पाहिजे. आपण गेल्या काही संदेशांपूर्वी आपण त्यामध्ये ऐकलेलो आहोत की विश्वास हे आपल्यासाठी एक आध्यात्मिक चलन आहे. त्याशिवाय तुम्ही काही घेणदेण करू शकत नाही. त्यामुळे प्रार्थना करत असताना, कसल्याही प्रार्थना असो, आपण आध्यात्मिक लढाईची प्रार्थनेबाबत आपण अभ्यास करत आहोत किंवा पाहत आहोत, त्यामध्ये देखील विश्वास पाहिजे. मी जेव्हा प्रार्थना करत आहे त्यावेळी त्याप्रमाणे होणार.
आणि त्याप्रमाणे होण्यासाठी एकतर विश्वास पाहिजे, दुसरं म्हणजे देवाबरोबर अगदी जवळचं संबंध पाहिजे. त्यामुळे मी प्रत्येकाला नेहमी सांगत असतो, प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थनेमध्ये वाढा, देवाबरोबर असलेल्या संबंधामध्ये वाढा. ठीक आहे. तर आता मी कसं प्रार्थना केलेली आहे, माझ्या जीवनाविरुद्ध, माझ्या आर्थिक परिस्थितीविरुद्ध, माझ्या आरोग्याविरुद्ध, माझ्या लेकरांच्या जीवनाविरुद्ध, माझ्या पत्नीच्या जीवनाविरुद्ध, आईवडिलांच्या जीवनाविरुद्ध, आमच्या घराविरुद्ध, जे काय तुम्हाला आठवते ते सर्व क्षेत्र तुम्ही सांगा, कबूल करा. या सर्व गोष्टींविरुद्ध कार्य करणारे, पहिला सैतान, ख्रिस्तविरोधी दुष्ट आत्म्यांचे सर्व कार्य करण्याची पद्धत, योजना, शक्ती व कृत्ये येशू ख्रिस्ताच्या नावाने, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शून्यवत करतो, धमकावतो, नष्ट करतो. ही दुसरी गोष्ट जी आपण प्रार्थनेमध्ये करायला पाहिजे. पहिला आपण काय बघितलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने स्वतःला, परिवाराला, सर्व क्षेत्र झाकून घ्यायचं आहे. तिथं आपण काय झालो, सुरक्षित झालो. आत्ता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण काय करत आहे, हल्ला बोल. सैतान आमच्या विरुद्ध जे काय तुम्हाला जे क्षेत्र तुम्हाला आठवतात ते क्षेत्र सांगून त्याविरुद्ध कार्य करणारे सैतान, ख्रिस्तविरोधी दुष्टात्म्यांचे सर्व योजना, शक्ती व कृत्ये येशूच्या नावाने, येशूच्या रक्ताने मी शून्यवत करतो, धमकावतो, नष्ट करतो, जाळून राख करतो. काय तुम्हाला राग काढायचा आहे तो इथं काढा. आपल्या घरातल्यांवर काढत बसू नका किंवा मित्रमैत्रिणींवर, नातेवाईकांवर काढू नका. तो राग इथं काढा. हालेलुया. सैताना, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या विरुद्ध जेव्हा वाईट होते त्या मागे नेहमी सैतानाचं कार्य असते. समजा एखादी आपली पत्नी असेल, आपले नातेवाईक असतील, आईवडील असतील, कोणी असेल, आपल्या विरुद्ध जेव्हा ते वागतात त्यांच्या मागे आपण इफिस्करा 6व्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे, आपलं लढाई रक्तमांसाबरोबर नव्हे, म्हणजे त्या पत्नी, आईवडिलांबरोबर किंवा मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर नव्हे, तर त्यांच्या मागे, त्यांच्याद्वारे कार्य करणारे हे जे 3 आपण बघितले आता, अंधकार शक्ती, आपला शत्रू, खरा शत्रू तो आहे. त्यामुळे प्रार्थना करत असताना कधी नेहमी तुम्ही त्यांच्या विरोधात लढाई असू दे, तुम्ही माणसांच्या विरोधात लढाई नको, तर शत्रू, आपला खरा शत्रू सैतानाविरोधात लढाई असू दे. ठीक आहे. आता आपण पाहिलेलं आहे काय, पहिली गोष्ट मी पुन्हा का सांगत आहे की जेणेकरून हे तुम्ही शिकावं आणि तुमच्या रोजच्या प्रार्थनेमध्ये हे तुम्ही लागू करावं. जर तुम्ही लागू केलात तर तुमच्या आध्यात्मिक फायदेसाठी आहे. ठीक आहे. त्यामुळे हे लागू करायचं की नाही तुमच्या हातात आहे. ठीक आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. पहिली गोष्ट, पुन्हा मी सारखं रिपीट करत आहे, पहिली गोष्ट स्वतःच्या सर्व क्षेत्र, परिवाराचे सर्व क्षेत्र येशू ख्रिस्ताच्या रक्ताने झाकून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सैतान, ख्रिस्तविरोधी दुष्टात्म्यांचे सर्व योजना, युक्ती, शक्ती, कृत्ये येशूच्या नावामध्ये शून्यवत, येशूच्या रक्ताने शून्यवत करतो. हा दुसरा टप्पा. आणि यामध्ये तुम्ही अन्य भाषासुद्धा बोलू शकता. हे प्रार्थना करत असताना अन्य भाषासुद्धा बोलू शकता, कारण अन्य भाषा बोलत असताना जे शब्द आपल्याला येत नाहीत किंवा आपल्याला समजा एखादी परिस्थिती मांडता येत नसेल, कोणासाठी प्रार्थना करावं, काय म्हणून प्रार्थना करावं हे मला ठाऊक नसेल, पवित्र आत्मा अन्य भाषेद्वारे आपल्याकडून ती प्रार्थना करून घेतो. योग्य शब्द वापरून ते पवित्र आत्मा आपल्याकडून प्रार्थना ती करून घेतो. त्यामुळे या प्रार्थनेमध्ये तुम्ही अन्य भाषा वापरला येत असेल, आपल्याला तुम्ही अन्य भाषेस दान मिळवलं असला तर अतिसुंदर, यामध्ये अन्य भाषेस दान तुम्ही वापरात आणू शकताय. धन्यवाद येशू. तर अशा प्रकारे हे 2 टप्पे आपण केलेला आहे. आता यामध्ये अनेक गोष्ट आपल्याला माहीत असावं की सैतान व ख्रिस्तविरोधी जे आहेत, आपण मागाशी एक यांची कमीपणा बघितली, ते एकाच ठिकाणी असू शकतात, एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी ते कार्य करू शकत नाही. त्यामुळे ते इथं कार्य करत असले तर दुष्टात्म्या, त्यांचे जे दुष्टात्मे आहेत त्यांना दुसरीकडे पाठवून त्यांच्याकडून तिकडचं कार्य करून घ्यायचं, असं त्यांचा हा कमीपणा आहे. पण देवाला हे कमीपणा नाही. देव सगळीकडं आहे, इथं पण आहे, तिथं पण आहे. ही देवाची खासियत आहे. देव सामर्थ्यशाली आहे.
हालेलुया, धन्यवाद. तर अनेक कमीपणा सैतानाचं काय आहे, सैतान व ख्रिस्तविरोधी जे आहेत, ख्रिस्तविरोधक, हे त्यांचे जे पर्सनॅलिटी म्हणजे मराठीत व्यक्तिमत्व किंवा शख्सियत, व्यक्तित्व हे बदलू शकत नाहीत, बदलू शकत नाहीत. पण जे दुष्ट आत्मे आहेत, जे दुष्ट आत्मे आहेत ते बदलू शकतात, ते त्यांची व्यक्तिमत्व बदलू शकतात. एक उदाहरण देतो, तुम्हाला चांगलं समजेल. जे दुष्ट आत्मे आहेत ते मेलेल्या लोकांसारखं त्यांचं व्यक्तिमत्व घेऊ शकतात, त्यांचं धारण करू शकतात, किंवा इतर दैवतांचं व्यक्तिमत्व धारण करू शकतात, किंवा मेलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व धारण करू शकतात जास्त. म्हणून मग अनेक लोक म्हणतात हे भूत आलं, भूत आलं. ते हे जे दुष्ट आत्मे आहेत, मेलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व धारण करून त्यांना त्या व्यक्तीबद्दल सर्व त्यांचं जे पास्ट आहे, जे त्यांचं भूतकाळ आहे, या सर्व गोष्टी त्या सैतानाला, त्या दुष्टात्म्यांना माहीत असते. त्यामुळे तुम्ही त्या भूताकडे, अनेक लोक हे बघायला जातात, मृत लोकांकडे बोलण्यासाठी. ते करणी, जादूटोना अशा लोकांकडे जाऊन मृत लोकांकडे, माझ्या आजोबांकडे विचारायचं आहे मला एक प्रश्न, असं तसं जातात. तसं विचारता येत नाही, ते सगळं खोटं आहे, तसं विचारता येत नाही. तसं विचारतात, पण ते कोण असते खरं म्हणजे ते एक दुष्ट आत्मा असते, ज्याला या व्यक्तीच्या आजोबांबद्दल पूर्ण ज्ञान आहे. कारण हे दुष्ट आत्मे कधीपासून आहेत, आदमाच्या वेळीपासून ही दुष्ट आत्मा ही सर्व आहेत. त्यामुळे तुमचे आजोबा पंजोबा कोण, कुठे, काय करत होतं, ते कसं जगले, सर्व गोष्टी यांना माहीत आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना काय विचारलं तर ते उत्तर देणार. मग लोकांना लगेच विश्वास बसतो, अरे हे फक्त माझ्या आजोबांनाच माहीत होतं, म्हणजे हे माझे आजोबाच बोलत आहेत, असं लोकांना वाटते. पण फसून जाऊ नका, हे सर्व काही दुष्ट आत्म्याचे काम आहे. पहिली गोष्ट तर अशा गोष्टी आपण करायच्याच नाहीत. मृत लोकांकडे जाऊन बोलण्याचं काम आपलं ते बायबलच्या विरोधात आहे, ते करायचंच नाही. देवाला न आवडणारी एक गोष्ट आहे. अनेक लोक करतात ते, जे देवामध्ये नसणारे ते करतात, जे अविश्वासणारे आहेत ते करतात. पण जर तुमच्यापैकी कोण करत असाल तर ते आजच्या आज सोडून द्या. ते खूप श्रापित असं एक गोष्ट आहे, खूप मोठे एक पाप आहे. त्यामुळे ते तुम्ही सोडून द्या. त्यामुळे मी काय म्हणत होतो, दुष्ट आत्मे जे आहेत ते असे मृत लोकांचे व्यक्तिमत्व घेऊन तुम्हाला भास करू शकतात की तुमचे कोणतरी जे पूर्वज आहे ते तुम्हाला भेटायला आले, त्यांनी येऊन तुमच्या घरामध्ये तुम्हाला भेटतात, बोलतात. ते दुष्ट आत्मे असतात. ते असं वाटणार की तुमचे आजोबाच आहेत किंवा तुमचे पूर्वजच आहेत, असं पूर्ण 100% वाटणार. कारण त्या दुष्ट आत्म्याला तुमच्या आजोबांचे किंवा ते पूर्वजांचं जे काय आहे, जे मृत व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल पूर्ण हिस्ट्री माहीत आहे, पूर्ण इतिहास त्यांचा माहीत आहे त्या दुष्ट आत्म्याला. त्यामुळे ते सहज सांगू शकणार, तुम्ही काही विचारा. त्यामुळे दुष्ट आत्मे जे आहेत ते व्यक्ती इतर मृत लोकांचे, जिवंत लोकांचे नव्हे, मृत लोकांचे व्यक्तिमत्व धारण करू शकतात आणि त्याचा गैरवापरसुद्धा ते करू शकतात. पण सैतान किंवा ख्रिस्तविरोधक जे आहे त्यांना ही क्षमता नाही. त्यामुळे हे एक गोष्ट आपल्याला माहीत असू दे. तर अशा आध्यात्मिक लढाईमध्ये असताना असे तुम्हाला तुम्ही आता अनेक जणांनी पाहिलेले आहात, एखाद्या आपण मंडळीमध्ये जेव्हा भूत काढत असतो किंवा दुष्ट आत्म्यांना बाहेर काढत असतो, आपण त्यांना विचारलं, ते कुठल्या तरी वेगळ्याच आवाजामध्ये बोलत असतात. त्यांना जर विचारलं, आता समजा एखाद्या मुलाच्या शरीरातून आपण दुष्ट आत्मे बाहेर काढत आहे, तर आपण त्याला जर विचारलं, त्यांची आई बाजूला उभा आहे आणि त्याला विचारलं तर हे कोण आहे, ते म्हणणार आम्हाला माहीत नाही, आम्हाला माहीत नाही. त्या मुलाला माहीत आहे, पण त्यांच्याद्वारे त्यांच्यामध्ये कार्य करण्याची दुष्ट आत्मा आहे, हे कोण आहे, माझं कोण लागत नाही. तर अशा प्रकारे व्यक्तिमत्व, दुष्ट आत्म्यांना एक व्यक्तिमत्व आहे, त्यांचं वेगळं व्यक्तिमत्व आहे, त्या रीत्या ते कार्य करत असतात. त्यामुळे आपण हे प्रार्थना करत असताना नेहमी सगळे नावं घ्यायची, सैतान, ख्रिस्त विरोधक, दुष्ट आत्म्यांचे सर्व शक्ती, योजना आणि कृत्य येशू ख्रिस्ताच्या नावाने, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मी शून्यवत करतो. बास.
अन्य भाषेत बोलत राहायचं, एकदम सुंदररित्या आध्यात्मिक लढाई बसल्या ठिकाणी. असं काय नाही की बाबा कुठंतरी जायला पाहिजे, जाऊ शकताय, त्यात काही चूक नाही, पण ते हे नाही, कंपल्सरी नाही किंवा जायलाच केलंच पाहिजे तसं असं काही नाही. त्यामुळं तुम्ही घरात बसल्या बसल्या आपल्या खोलीत जा, दार लावा आणि प्रार्थनेत उतरा, लढाईच्या ठिकाणी मैदानावर उतरा, प्रार्थना करा. आता पहिल्या टप्प्यात आपण स्वतःला सुरक्षित केलेलं आहे. दुसऱ्या टप्प्यात सैतान ख्रिस्तविरोधी दुष्टात्म्याची सर्व योजना, शक्ती, कृत्ये शून्यवत केलेलं आहे, म्हणजे काढून टाकलेलं आहे, सगळं काढून टाकलेलं आहे. आता काढून टाकल्यानंतर मोकळं ठेवायचं नाही. खूप खूप महत्त्वाचं तिसरा टप्पा, मोकळे अजिबात ठेवायचे नाही. कारण का ते सांगतो, वचनातून आपण बघूया. मत्तईकृत शुभवर्तमान 12वा अध्याय 44वे वचन. मत्तईकृत शुभवर्तमान 12:44. मग तो म्हणतो, तो म्हणजे या ठिकाणी दुष्टात्मे, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन. आता त्याच्या आधीचं पण वचन आपण बघूया, त्यात पण थोडं शिकण्यासारखं आहे. 43वे वचन आपण बघूया. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला, म्हणजे जेव्हा आपण आता हे सगळे प्रार्थना करून आपण अशुद्ध आत्म्याला काढलेला आहे, बाहेर काढलेला आहे. आता पुढं काय होते बघा. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो. तो फिरत राहतो, मला कुठं जागा मिळेल, कुठं मला राहण्यास ठिकाण मिळेल, असं तो शोधत राहतो. कारण दुष्ट आत्मे शरीराशिवाय राहू शकत नाहीत. त्यांना शरीर लागते, कुठलं तरी शरीर लागते. ते एखाद्या ह्याचं उदाहरण तुम्हाला माहीत आहे, तुम्ही ऐकलेलं आहात. जेव्हा येशू ख्रिस्त त्या नावातून उतरून त्या ठिकाणी आला, एक साखळीत बनलेला तो अशुद्ध भूतग्रस्त एक व्यक्ती त्या ठिकाणी पळत आला येशूला मारण्यास. आणि येशूने जेव्हा त्या दुष्टात्म्याला आज्ञा केली, ते म्हणाले, आम्ही भरपूर आहे, आम्हाला शरीर लागते, त्यांना शरीर लागते, आम्ही त्या डुकरांमध्ये जायला आम्हाला परवानगी द्या, शरीर लागते. दुष्टात्म्यांना शरीर लागते. ठीक आहे, पुढं बघूया. मत्तई 12:43. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरतो. निर्जल स्थळी म्हणजे काय? निर्जल स्थळी म्हणजे मोकळे असलेले ठिकाण, वाळलेले ठिकाण. आता तुम्ही विचार करायचा की तुम्ही वाळलेले आहात की देवाच्या गोष्टीने स्वतः भरून आहात. प्रार्थनेमध्ये, देवाच्या संबंधामध्ये तुम्ही असला तर तुम्ही वाळलेला नाही, नाहीतर वाळलेले आहात. तपासायचं आहे. पुढे, निर्जल स्थळी फिरत राहतो परंतु तो त्याला मिळत नाही. तर असं सगळीकडे हिंडून फिरून कुठं राहायला जागा मिळते काय बघतो, मिळत नाही. ठीक आहे, मग काय करतो? मग तो म्हणतो, कोण? ही अशुद्ध आत्मे काय म्हणतात? ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन. म्हणजे जिथून, ज्या माणसातून या अशुद्ध आत्म्याला हाकलून लावलेला आहे, त्या माणसाचं, ते माणूस याच्यासाठी घर म्हणून होतं आधी, त्या घरात म्हणजे त्या माणसात मी पुन्हा जातो. आणि तिथे गेल्यावर तो त्याला रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते. मग तो परत हिंडून झाल्यावर परत येतो आणि त्या माणसाकडे पाहता त्याचं जे ठिकाण आहे त्या माणसाला बघतो, तर पुन्हा काय केलेलं आहे, मगाशी आपण प्रार्थना करून एवढं सगळं शुद्ध आत्मा बाहेर काढलेलं आहे, सगळं झालेलं आहे, पण आता ते जाऊन इकडं तिकडं बघून येऊन बघतो तर परत काही नाही आहे, तिथं काही नाही आहे. म्हणजे येशू अजून त्यांच्यामध्ये अजून आलेले नाहीत, त्यामुळं ते मोकळं पडून आहे, काही नाही आहे, मोकळं दिसलेले, मस्त स्वच्छ केलेलं दिसते. मग तो काय करतो? नंतर 45 वचन बघा. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो. पूर्ण करूया वचन. आणि ते आत जाऊन तेथे राहतात. आधी हा एकटा राहत होता आणि 7 घेऊन आता 8 जण राहत आहेत.
मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते. 100% वाईट होणार. आधी एक दुष्ट अशुद्ध आत्मा त्याला त्रास देत होती, आता 8 जण त्रास देत आहेत. त्यामुळे आपण जेव्हा ही प्रार्थना करून आपण सर्व बाहेर काढतो, हे रोजचं काम आहे. रोज ही प्रार्थना व्हायला पाहिजे. एक दिवस केला आणि सोडून दिलं नाही, रोजचं प्रक्रिया आहे. जेव्हा आपण प्रार्थना करतो अशा प्रकारे सैतान दुष्टात्मे ख्रिस्त विरोधाचे सर्व योजना, शक्ती व कृती येशू ख्रिस्ताच्या नावाने शून्यवत करतो, धमकावतो आणि नाश करतो. इथं आपण काय केलेलं आहे, अशुद्ध आत्मे बाहेर हाकलून लावलेलं आहे, काढून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आपण निवांत बसलो. काही पुन्हा काहीतरी भरायला पाहिजे, नाहीतर ते काय राहणार, मोकळे राहणार. मोकळे राहिले तर काय होणार, ते हिंडून फिरून परत येणार आणि त्यांना दिसणार की मोकळे आहे. मग म्हणणार अरे वा छान, माझ्यासाठी परत मोकळे ठेवलेलं आहे. त्यामुळे ते काय करणार. आणि ह्यापेक्षा आता इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे, स्वतःपेक्षा म्हणजे तो जेवढा वाईट करत होता, जेवढं दुष्ट करत होता, त्याहून अधिक दुष्ट म्हणजे जास्त त्रास होणार, त्याहून अधिक त्रास देणारे, दुष्ट करणारे आत्मे घेऊन येतो. आणि ह्या व्यक्तीची दशा किंवा परिस्थिती आधीपेक्षा जास्त वाईट होते. अनेक वेळा आपण अनेक ठिकाणी पाहतो, अनेक वेळा लोक येतात, मंडळीमध्ये येतात आणि मग मंडळीमध्ये असलेले सेवक असतील, पाळक असतील, प्रार्थना करून ही सर्व दुष्टात्मे घालवतात आणि त्यानंतर ती मंडळीला यायचं बंद. मग ते परत काय होते, परत ती दुष्टात्मा फिरून परत यांच्या घरी ह्याच्याकडे येते, चला सगळं मोकळं आहे, चला परत आणि 8 जणांना घेऊन येते आणि त्या व्यक्तीचं परत आधीपेक्षा हालत बेकार. आणि ते परत मग चर्चमध्ये परत मंडळीमध्ये येणार. मागच्या वेळी चांगलं झालेलं, प्रार्थना करून चांगलं झालेलं, थोडं दिवस चांगलं होतं आणि परत वाईट झाले. ते का, ह्या कारणामुळे. हे समजत नाही कोणाला, हे समजत नाही सगळ्यांना. सगळे म्हणतात एकदा हाकललं की झालं निवांत, आपण परत आहे ती मजा करायची. तसं नाही प्रियानो. एकदा घालवलं की ते पुन्हा येताना मोकळं असू नये. ते मोकळं असू नये म्हणून आपण कोणत्या गोष्टी भरायला पाहिजेत त्या आपण पाहायला पाहिजे, ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही तुमच्या घरासाठी असेल, परिवारासाठी असेल, इतरांसाठी असेल, तुम्ही प्रार्थना करत असाल, त्यांच्याकडून तुम्ही जेव्हा दुष्टात्मे किंवा अशुद्ध आत्मा बाहेर काढता, त्यांना तुम्ही उत्तेजन द्या की प्रार्थनेत राहा, की मंडळीला येत राहा. अनेक लोक दुष्टात्मा बाहेर निघाली. मला माहीत असलेले एक अनुभव तसा आहे. ते एक ताई होत्या जे असं अशुद्ध आत्म्याने ग्रस्त होत्या. मग त्यांचे परिवारवाल्यांनी सगळ्यांनी मिळून खूप लांब राहत होते, खूप लांबचे आहेत. कसं तरी रात्रीच्या वेळी, रात्री 11च्या दरम्यान फोन आला की असं असं आहे, काय जरा हे करा, मदत करा. मग आम्ही त्यांना चर्चमध्ये घेऊन यायला सांगितलं. मग ते लगेच त्यांनी कसं तरी आजूबाजूला कोणाला तरी बोलवून एक रिक्षा धरून त्या ताईंना चर्चमध्ये घेऊन आले. मग पाळकसाहेब, आम्ही दोघं चर्चला गेलो. त्या ठिकाणी त्यांनी थोडं विचारपूस केली तर ते म्हणाले की असं असं आधी बरं होतं पण आता जास्त बिघडले. तिथंच मी समजून गेलो. मग मी विचारलं, ह्याआधी तुम्ही म्हणजे असं ह्याआधी या अशुद्ध आत्म्याचा त्रास कधी त्यांना होता का? मग ते म्हणाले होय आधी होता, पण प्रार्थना केल्यावर ते बरं झालेलं, ते आता परत व्हायला लागले. याचा अर्थ काय? जेव्हा मागच्या वेळी अशुद्ध आत्म्यांना बाहेर काढण्यात आले, त्यानंतर ते मोकळे ठेवण्यात आले. त्याला देवाच्या गोष्टींनी, देवाच्या प्रार्थनेमध्ये राहून पुन्हा भरलेलं नाही. त्यामुळे हे खूप खूप महत्त्वाचं आहे. देवामध्ये असलेला संबंध त्यासाठीच लागतंय, स्वतःला भरून ठेवण्यासाठी. मोकळं दिसलं की लगेच हे एक आणि त्याच्यापेक्षा दुष्ट 7 जण येऊन बसणार. मग आपल्या आधीपेक्षा आपली अजून परिस्थिती वाईट. मग आपण देवाला दोष देणार, परमेश्वरा तुम्ही असं एवढं वाईट माझं केला,
आपली चूक आपण मान्य करायला पाहिजे, पश्चाताप करायला पाहिजे, देवासमोर उघड करून प्रार्थना करून माफी मागायला पाहिजे. पण देवावर दोष लावणारे अनेक आहेत. प्रार्थना करून एवढं झालं तेवढं झालं, दुष्ट आत्मा बाहेर काढले आणि त्यानंतर काय परिस्थिती काय सुधारना. कसं सुधारणार? ते मोकळं झालेलं जे ठिकाण आहे, हे जे घर आहे, हे पुन्हा भरायला पाहिजे की त्या कोणत्या गोष्टीनं भरायला पाहिजे हे आपण पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. परमेश्वर तुम्हा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करो. आज आपण काय पाहिलेलं आहे? येशू ख्रिस्ताच्या रक्ताने पहिला टप्पा, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपण स्वतःला, आपल्या परिवाराला, जे जीवनातील सर्व क्षेत्र आहेत, आरोग्य, आर्थिक क्षेत्र, कामाचं क्षेत्र, असं जे जे क्षेत्र तुम्हाला आठवतात त्याची एक यादी तयार करा, लिहून ठेवा लागल्यास. त्या सर्व क्षेत्र, परिवार, सर्व काही येशू ख्रिस्ताच्या नावाने, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मी झाकतो. हे पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये माझ्या विरुद्ध, म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करा, इतरांसाठी असेल, स्वतःसाठी असेल, मुलाबाळांसाठी असेल, कामासाठी असेल, ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करायचं ते नाव पहिलं घ्यायचं. आता मी उदाहरण म्हणजे मी स्वतःसाठी प्रार्थना करतो, म्हणजे माझ्या विरुद्ध कार्य करणारे सैतान, ख्रिस्तविरोधी दुष्ट आत्म्याचे सर्व शक्ती, योजना व कृत्य येशू ख्रिस्ताच्या नावाने, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मी शून्यवत करतो, नष्ट करतो, धमकावतो, बांधून घालतो. दुसरा टप्पा पूर्ण. तिसरा टप्पा, आता हे दुसऱ्या टप्प्यात आपण पूर्ण बाहेर काढलेलं आहे. सगळं घाण, सगळं अशुद्धपणा, सगळं अशुद्ध आत्मे जे काय असेल सगळं काही बाहेर काढलेलं आहे. तिसरा टप्पा भरण्याची वेळ आहे. ते मोकळं ठेवून चालत नाही. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला ते जागा भरून काढायची आहे. ते कोणत्या गोष्टींनी भरायचं आहे हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. या पूर्ण वचनाद्वारे परमेश्वर तुम्हास आशीर्वादित करो. मे गॉड ब्लेस यू ऑल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी आज संदेश थोडं लवकर संपवलेला आहे, कारण काही महत्त्वाच्या सूचना आहेत. त्या सूचना पण वचनातून आहेत. मी गेल्या आठवड्यामध्ये प्रार्थना करत असताना या सूचना मंडळीला सांगायला पाहिजे म्हणून एक उत्तेजन परमेश्वराने मला दिली. त्यामुळे मी आजचं जे संदेश आहे मी थोडक्यात आवरून या पुढील 5 ते 10 मिनिटामध्ये या सूचना मी तुम्हाला सांगणार आहेत. चांगलं कान उघडून लक्ष देऊन ऐका. या सूचना आपल्याला आहेत, वचनामधून आहेत. माझे स्वतःचे किंवा ठरवून मिळवून देत आहोत असं नाही, पूर्णपणे वचनातील सूचना आहेत. आपण आपले पवित्र शास्त्र उघडूया. पहिले तेसलोनिका खरास त्यातील 5वा अध्याय. पहिले तेसलोनिका खरास त्यातील 5वा अध्याय, त्यातील 2रे वचन. पहिल्या वचनापासूनच बघूया काय काय सूचना आहेत. त्या वचनातून मी तुम्हाला सूचना देत आहेत, त्यामुळे खूप काळजीपूर्वक ऐका व पाळा. पहिलं वचन मी वाचत आहे. पहिले तेसलोनिका खरास 5वा अध्याय, पहिले वचन. बंधूंनो आणि बहिणींनो, काळ व समय याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही. आता ही जे सूचना आहेत हे पौलानी तेसलोनिका नावाची जी मंडळी आहे त्या मंडळीला लिहिलेले आहे. पण ते मी वाचत असताना ते आजच्या मंडळीला सुद्धा लागू होते हे मला समजून आले. तर मग परमेश्वराने माझ्या मनात घातलं की या सूचना मी तुम्हासमोर आणायला पाहिजे. 2रं वचन आपण बघूया. कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. प्रभूचा दिवस म्हणजे येशू ख्रिस्ताचे दुसरे पुन्हा जे द रिटर्न ऑफ ख्राइस्ट, जे पुन्हा येणे आहे, दुसरे येणे. एकदा तो येऊन आपल्यासाठी मरण पावून गेलेला आहे आणि जिवंत झाला आहे आणि आज पण जिवंत आहे. आणि पुन्हा तो आपल्या मंडळीला घेण्यासाठी तो येत आहे. त्याचं दुसरं येणं आहे. मग त्या दुसऱ्या येण्यालाच प्रभूचा दिवस असं शब्द वापरलेला आहे. 3रं वचन. शांती आहे, सुरक्षितता आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांच्या अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाहीत.
या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अनेक जणांना वाटते कोरोना परिस्थिती संपलं की सगळं झालं, त्यानंतर आपल्याला शांती मिळणार, आपण सुरक्षित आहोत, असं त्यांना वाटणार. आणि तेवढ्यात गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात, गरोदर स्त्रीला कधी वेदना सुरू होतील हे सांगता येत नाही, त्याचप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होईल आणि ते निभावणारच नाहीत आणि त्यातून ते वाचू शकत नाहीत. त्यामुळे बंधुजनो, 4 वचन, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. अंधारात नाही म्हणजे अर्थ काय? ह्या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत की प्रभू येणार आहे, हे तुम्हाला माहीत आहे, म्हणजे तुम्ही अंधारात नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही मला माहीतच नव्हतं. तुम्ही प्रकाशात आहात म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे की येशू ख्रिस्त कोण आहे आणि तो पुन्हा येणार आहे. 5 वचन, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात, आपण रात्रीची व अंधाराची नाही. प्रकाशाची प्रजा म्हणजे येशू ख्रिस्ताची आपण मंडळी आहोत. 6 वचन, यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये तर जागे व सावध राहावे. झोप घेऊ नये म्हणजे आळशी राहू नका, आध्यात्मिकरित्या आळशी होऊ नका. प्रार्थना नाही, बायबल वाचन नाही, अन्य भाषेत बोलणे नाही, स्तुती आराधना नाही, म्हणजेच झोपेत आहात असा अर्थ. हे सगळं असेल तर तुम्ही जागे आहात असा अर्थ. पण त्यात पण फक्त जागे असू नका, पुढे एक शब्द आणि वापरलाय, सावध असा. सावध असा. कशा बाबतीत सावध असायचं आहे? मी कसलीच चूक करू नये. समजा तुम्ही एखादी चूक केला, काहीतरी केला जी देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, आणि त्या क्षणाला देवाला त्या चुकामुळे, त्या पापामुळे तुम्ही देवाबरोबर जाणे गमावू शकता. त्यामुळे तो शब्द वापरलाय, सावध राहा. म्हणजे काय? रोज आणि रोज स्वतःला शुद्ध करून ठेवा. परमेश्वर, आज माझ्याकडून हे झालेलं आहे, मला क्षमा करा. परमेश्वर दयनीय आहे, तो आपल्याला क्षमा करणार. पण आपण ते क्षमा करा म्हणायचं आणि पुढच्या दिवशी तेच परत करायचं, ते सोडून द्या. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी सोडून द्या. सावध राहा, जागे राहा. 7 वचन, झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. 8 वचन, परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. मगाशी मी सांगितले, सावध असा. स्वतःला पवित्र ठेवा. देवाबरोबर तुम्ही जोडलेले राहा. पिक्चरची गाणी ऐकणे, सिरियल, TV बघत बसला तर सावध राहा. तेच दिलेलं आहे, मी नाही सांगत आहे, इथं दिलेलं आहे. ठीक आहे. सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा आहे शिरस्त्राण घालावे. ते गमावू नका. स्वतः विश्वास, प्रीती, तारण हे अजिबात गमावू नका. आपल्याजवळ शिरस्त्राण आणि उरस्त्राण असं तुम्ही घालून सावध असा. पुढे, कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. आपलं तारण प्रत्येकाचं झालेलं आहे. देवाने नेमून आपल्याला तारण दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, ह्यासाठी की आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे. आता इथं जे झोप घेत असलो तरी म्हणजे आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी, इथं जे झोप हा शब्द वापरलाय, इथे ह्या वचनामध्ये त्याचा अर्थ मरण पावलेले, जे ख्रिस्तामध्ये मरण पावलेले लोक, आणि जागे म्हणजे आपण जिवंत असलेले लोक, यांना ते दर्शवते. म्हणजे ख्रिस्तामध्ये जिवंत असलेले लोक किंवा मरण पावलेले लोक, आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे. आपल्या रोजच्या प्रार्थनेमध्ये आपण त्याच्याबरोबर जोडला असताना आपण जिवंत राहणार. पुढील वचन 11 वचन, म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करावं, एकमेकांची उन्नती करा, असे तुम्ही करतच आहात. एकमेकांचे सांत्वन करा, एकमेकांची उन्नती करा. पहिला तुम्ही स्वतः दृढ व्हा, मग तुम्ही इतरांची सांत्वन करू शकता, इतरांना उन्नती करू शकता. तुम्हीच ढळमळाला एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकत नाही. अशाच प्रकारे आज भरपूर जण आहेत,
आपल्यालाच काही येत नाही, बायबल वाचत नाही, काय नाही, दुसऱ्यांना जाऊन बायबलमधलं शिक्षण द्यायला प्रयत्न करतात. तसं करू नका. पहिला तुम्ही देवामध्ये दृढ व्हा, त्यानंतर इतरांना सांत्वन करा. जे ढळमळत आहेत विश्वासामध्ये त्यांना तुम्ही दृढ करा, एकमेकांची उन्नती करा, त्यांना अजून देवामध्ये वाढवायचं कसं याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढील वचन, बंधुजन हो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुमच्यामध्ये जे श्रम करतात प्रभूमध्ये तुमच्यावर असतात, प्रभूमध्ये तुमच्यावर असतात व तुम्हाला बोध करतात त्यांचा तुम्ही सन्मान करावा. हे सेवक आणि पाळक लोकांबद्दल दिलेलं आहे. म्हणजेच काय, विनंती करतो की तुमच्यामध्ये जे श्रम करतात प्रभूमध्ये तुमच्यावर असतात, म्हणजे मंडळीचे जे पुढारी असतील, मंडळीमधले जे सेवक असतील किंवा बाहेरून येणारे सेवक असतील, मंडळीचे जे पाळक असतील व तुम्हाला बोध करतात देवाच्या वचनातून शिकवणाऱ्यांना, त्यांचा तुम्ही सन्मान करावा, त्यांचा तुम्ही मनामध्ये आदर सन्मान करावा. पुढील वचन, आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसात शांतीने राहा. पूर्णपणे त्यांना तुम्ही मान द्या आणि आपापल्यात शांत राहा. त्यांच्या विरोधात बोलत बसणे, त्यांच्या विरोधात काहीतरी करत बसणे हे करू नका, तर आपापसात शांत राहा. एवढं का दिलेलं आहे पौलांनी? अजून पुढं आहे, मी वाचणार आहे. एवढं का दिलेलं आहे? शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या क्षणामध्ये असं खूप होणार की हा पाळक असा आहे, तो पाळक तसा आहे, हा सेवक तसा आहे, ही व्यक्ती तशी आहे. हे काय नाही, शांतीने राहा, शांतीने राहा. पुढील वचन आपण बघूया, 14वें वचन, बंधूंनो, आम्ही तुम्हाला बोध करतो की अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या. अव्यवस्थित लोक म्हणजे शिस्त नसलेले लोक, आध्यात्मिक शिस्त नसलेले लोक, त्यांना तुम्ही काय करा, ताकीद द्या. ताकीद द्या म्हणजे कॉलर धरून, हे काय ते ताकीद नव्हे, वचनातून ताकीद द्या. वचन असं सांगते आणि तुम्ही असे करत आहात, ते बरोबर नाही, असं तुम्ही वचनातून ताकीद द्या. जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. जे अल्पधीराचे आहेत, धीर ज्यांना नाही, कधी होणार, काय होणार, कसं होणार, त्यांना, जे अल्प म्हणजे कमी, ज्यांना धीर आहे त्यांना तुम्ही भेटून किंवा फोनवरून फोन करा, त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या. जे तुम्हाला तुमच्या माहितीमध्ये असलेले जे अशक्त लोक असतील त्यांना मदत करा, त्यांना आधार द्या. सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. सहनशीलता खूप महत्त्वाची आहे. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये. शेवटच्या काळातील अनेक महत्त्वाची गोष्ट, त्यानं माझं वाईट केलं, मी पण वाईट करतो आणि तेवढ्यात येशी होतो आणि मी राहून जातो. वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा, सावध राहा, जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वाचे चांगले करत राहा. एकमेकांना चांगलं करत राहा, कारण हेच जे आपण चांगलं करणार आहे त्याचं प्रतिफळ परमेश्वर आम्हाला स्वर्गात देणार आहे आणि ते आमचं सार्वकालिक खजाना आहे. इथं आपण चांगलं करून म्हणजे इथं आपण एवढं मिळवून सर्व काही करून पण ते आपल्याला इथंच सोडून जायचं आहे. जे आपण देवासाठी म्हणून जेव्हा आपण चांगलं करतो त्यावेळी त्याचं प्रतिफळ आपल्याला देव देणार. सर्वांचे चांगले करत राहा. इथून पुढचं खूप खूप म्हणजे एक प्रोत्साहन देणारं आणि उत्तेजन देणारं आहे. ऐका वचन 16, सर्वदा आनंदित असा. अनेक वेळा जरा मनात आपण रुसतो किंवा कोणतरी काहीतरी बोलते, लगेच आपण हर्ट होतो, वाईट वाटते, दुःख होते, किंवा एखादी परिस्थिती आपण जशी अपेक्षा ठेवली होती तसं जुळून आलं नाही, किंवा काहीही असो, सर्वदा आनंदित असा. धन्यवाद येशू, आभारी, धन्यवाद, आभारी. सर्वदा आनंदित असा. निरंतर प्रार्थना करा. हे प्रत्येक रविवारी मी तेच सांगत आहे, निरंतर प्रार्थना करा, प्रार्थनेमध्ये राहा, प्रार्थनेमध्ये राहा, निरंतर प्रार्थना करा. पुढील वचन बघा, त्याहून खूप महत्त्वाचं, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. काय व्हायचं ते होऊ दे, उपकार स्तुती करायला विसरू नका. आभारी, धन्यवाद, आभारी. प्रभू असं झालं, आभारी. असं झालं, आभारी. असं झालं, आभारी. उपकार स्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. देवाची इच्छा काय आहे की आपण नेहमी प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक स्थितीत देवाची उपकार स्तुती करावी. आता हे बघा 19 वचन, आत्म्याला विझवू नका. म्हणजेच अर्थ काय, आध्यात्मिक झोप नको, आत्म्याला विझवू नका.
रोज देवाबरोबर तुम्ही जेव्हा प्रार्थनेमध्ये असणार तर तुमचा आत्मा विझणार नाही. आणि प्रार्थनेमध्ये वाढायचं आहे, ते पातळी आहे तशीच ठेवायचं नाही, वाढायचं आहे. आत्म्याला विझवू नका. या लॉकडाऊनमुळे, चर्च बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी अनेक लोक आत्म्यामध्ये विझले आहेत, कारण चर्च बंद आहे. नुसतं नावाला चर्चला येत होते, आता ते पण बंद झाले. त्यामुळं स्वतः काय प्रार्थना करायला मनात येत नाही किंवा होत नाही, त्यामुळं आत्मा विझलेला आहे. अशा परिस्थितीत येशूचं आगमन झालं तर असे लोक राहून जाणार. त्यामुळे आत्म्याला विझवू नका. अजिबात देवाच्या प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, स्तुती आराधनेमध्ये कमी पडू नका. संदेशांचा धिक्कार करू नका. जे संदेश यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही किंवा देवाचे सेवक पाळक जे तुम्हाला संदेश देतात त्याचा धिक्कार करू नका. पण पुढील वचनामध्ये एक महत्त्वाचं वाक्य आहे, त्याच्याकडे लक्ष देऊया. 21 वचन, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा. या शेवटच्या काळामध्ये आता वेळ अशी आलेली आहे की लोकांना इतके संदेश आहेत बघायला, पण प्रत्येक संदेश, ऐकणारे संदेश पारखा. वचनामध्ये त्याप्रमाणे, वचनामध्ये त्या संदेशाबद्दल काय दिलेलं त्याचं पारख करा. अनेक जण दिवसभर यूट्यूबवर संदेश ऐकत बसतात, पण वचनामध्ये काय दिलेलं आहे ते माहीतच नसते. मग हा संदेष्टा हा सांगतो, हा ते बरोबर आहे. मग दुसरा संदेष्टा ते सांगतो, हा ते बरोबर आहे. पण वचनामध्ये ते खरं आहे का, खोटं आहे का, बरोबर आहे का, चुकीचं आहे का, ते पारखायचं कोण? त्यामुळे तुम्ही दिवसभर संदेश काय हरकत नाही, पण ते पारखा आणि त्या संदेशातले जे चांगलं असेल ते बळकट धरा. आता मी पण तुम्हाला जे संदेश दिलेला आहे ते पण तुम्ही पारखायचं आहे आणि मग तुम्ही ते घ्या, ते स्वीकारा, ते त्यातलं जे चांगलं आहे ते बळकट धरा. 22 वचन, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. शेवटचा काळ असल्या कारणाने हे सूचना मी वाचत असताना मला ते एकदम असं वाटलं की ते आपल्या सगळ्यांना सांगत आहे पौल, सरळ भेटून सांगत असल्यासारखं वाटलं मला. हे शेवटच्या काळात हे सगळं आपण करायला पाहिजे. जर आपल्याला तयार राहायचं असेल देवाच्या येण्यासाठी तर हे आपण करायला पाहिजे. सर्व प्रकारच्या वाईटापासून दूर राहा. शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्ण पवित्र करो आशीर्वाद दिलेला आहे. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. राखायचं आहे. नुसतं एक दिवस प्रार्थना केली झालं, रोज राखायचं आहे. काय राखायचं आहे? आत्मा, जीव आणि शरीर ही निर्दोष राखायचं आहे. कसं राखणार? आता पण आत्म्याला विझवू द्यायचं नाही. संदेश जे काय मिळते ते पूर्ण पारखून त्यातलं जे बळकट आहे ते धरणे, वाईटाच्या सर्व प्रकारापासून लांब ठेवणे, प्रार्थनेमध्ये राहणे, देवाच्या संबंधामध्ये राहणे, हे सगळं करून आपलं जीव, शरीर, आत्मा निर्दोष देवासमोर राखायचं आहे. कारण त्यामध्ये येशू ख्रिस्त पुन्हा येत असताना जर दोष असला तर येशू ख्रिस्ताबरोबर आपल्याला जायला मिळणार नाही. अनेक जण एकदम निवांत आहेत, चला आहे लॉकडाऊन आहे, आराम, झोप काढ्या, निवांत. ठीक आहे, झोपा, काय हरकत नाही, पण आत्म्याला विझवू नका. आत्म्यामध्ये थंड पडू नका. चर्च बंद आहे त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रार्थना करायचं नाही. तुमचं वैयक्तिक संबंध देवाबरोबर अजून वाढू दे. पुढील पूर्ण तुम्ही हे अध्याय तुम्ही वाचू शकता आणि त्यामध्ये आणि एक वचन आहे ते आपण फक्त वाचणार आहोत आणि मग आपण प्रार्थनेकडे जाणार आहोत. 2 थेसलोनिकरास 2 अध्याय 2 आणि 3 वचन. 2 थेसलोनिकरास 2 अध्याय 2 आणि 3 वचन. तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका व घाबरू नका. याचा अर्थ काय? तुमच्या मनामध्ये तुम्ही हलून जाऊ नका, दचकून जाऊ नका. ख्रिस्ताचा दिवस म्हणजे ख्रिस्ताचे पुन्हा येणे येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आमच्याकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका.
कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पाप पुरुष प्रकट होईल. ठीक आहे, तो ख्रिस्त विरोधक जो आहे, पाप पुरुष जो आहे तो प्रकट होईल, तो आपला विषय नाही. पण आपल्याला काय करायचं आहे, या काळामध्ये ख्रिस्ताचा दिवस आला आहे किंवा येऊन गेलेला आहे. मी एका ठिकाणी सेल ग्रुप घ्यायला गेलो असताना त्या ठिकाणी आपल्या मंडळीला येणारे एक ताई आहेत. त्यांनी मग आजूबाजूचे जे इतर ख्रिस्ती लोक आहेत त्यांना पण बोलवलं होतं. आणि त्यामधील एक ताई होत्या, ते असं म्हणाल्या की आपण आता 21 पिढ्यांमध्ये आहोत, आपण आता 21 पिढ्यांमध्ये आहोत असं म्हणाले. मी काय बोललो नाही, शांत बसलो. मी राहू दे म्हटलं. पण लय वाईट हो, लय वाईट. ते ताई काय थांबायला तयारच नाही. ते आपल्या मंडळीला येत नाहीत ताई, त्या इतर कुठल्या तरी मंडळीला जाणाऱ्या ताई आहेत. पण आता 21 पिढ्यामधलं हे 6वं पिढा सुरू आहे, आता पुढं 7वा पिढा सुरू होणार असं म्हटले. मी जरा त्यांना म्हणजे ते ऐकून मी थोडं विचारात पडलो की किती अज्ञान लोकांमध्ये आहे. एक गोष्ट विचार करा, आज आपण प्रार्थना करत असताना, सोपं आहे, एकदम सोपं आहे. आज आपण प्रार्थना करत असताना पवित्र आत्म्याचा स्पर्श जाणवतो आपल्याला. जर 21 पिढ्या सुरू झाल्या असत्या तर पवित्र आत्म्याचं कुठलंच कार्य आपल्याला पाहायला मिळणार नाही. आज आपण प्रार्थना केलं, चिन्ह चमत्कार होतात. पण 21 पिढ्या जेव्हा सुरू होतील त्यावेळी कुठलं चिन्ह चमत्कार नाही, पवित्र आत्म्याचं जाणीव होणार नाही, काही नाही. पवित्र आत्माच नसणार. ही साधी सोपी गोष्ट आहे, छोटी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे अशा अनेक ठिकाणी शिकवण पण सुरू आहे की सुरू झाले, असं झाले, तसं झाले. फसून जाऊ नका. वचन पाहिजे, वचनाकडे लक्ष पाहिजे पूर्ण. वचनात काय दिलेलं आहे, त्यामुळे असं फसून जाऊ नका. मग मी त्या ताईंना सांगितलं, ताई जर आता 21 पिढ्या अजून सुरू व्हायचे आहेत, येशूचं येणं झाल्यावर ते सुरू होतील. 21 पिढ्या जर आता सुरू झालं असतं तर आपण असं एकत्र येऊन प्रार्थना करायला परवानगीसुद्धा मिळाली नसते आणि शक्य पण झालं नसतं. पवित्र आत्म्याचं जाणीव आपल्याला झालं नसतं, चिन्ह चमत्कार झाले नसते. मग ते हां म्हणाले. म्हणजे एक तर अर्धवट वचन अभ्यास करायचं आणि त्यातला अर्धवट इतरांना शिकवायचं. असं पण करू नका. तुमच्यापैकी कोण जर करत असेल असं पण करून दुसऱ्यांना तुम्ही वचनामध्ये भडकून जायला लावू नका. पूर्ण तुमचा अभ्यास व्यवस्थित असू दे, त्यानंतर तुम्ही इतरांना त्यातून बोध करा, काही हरकत नाही. तुम्हाला एखादं म्हणजे संशय असेल, बाबा हे असं का तसं काय प्रश्न असतील, डाऊट असतील काय, तुम्ही पालकांना फोन करा किंवा मला फोन करा आणि ह्या वचनामध्ये असं आहे, मला समजलेलं नाही, विचारून ते स्पष्ट करून घ्या. पण अर्धवट काहीतरी शिकायचं, अर्धवट घ्यायचं आणि शिकवायचं पुढं सांगताना अर्धवट, असं कृपया करू नका. आणि असं शिक्षण देणाऱ्यांच्या पण नादाला लागू नका. मी सरळ सांगत आहे. असं जर कोणाला येशूचं दिवस आलेला आहे आणि मला दर्शन दिसले की येशू येऊन गेला आणि मी राहिलो मागं, तुम्ही राहिला मागं, असं काय सांगितलं असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. प्रार्थनेमध्ये राहा आणि परमेश्वर तुम्हाला योग्यरित्या सांभाळून घेईल. पण असं काय, असं तसं हे ते वचनाविरोधात काहीतरी वेगळं शिकवायचा प्रयत्न केला की त्यांच्यापासून लांब राहा. तुम्ही स्वतःचा आत, जीव, शरीर, आत्मा राखायचं काम तुम्हा स्वतःचं आहे, पालकांचं नव्हे किंवा कुठल्या सेवकाचं नव्हे, कुठल्या संदेष्ट्याचं नव्हे, तुम्हा स्वतःचं आहे. त्यामुळे देवासमोर आपण स्वतःला शुद्ध आणि निर्दोष आणि पवित्र असं राखायचं आहे. हेच सूचना मी तुम्हाला देऊ इच्छित होतो. या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुम्हाला अधिक आणि अधिक त्याच्या संबंधामध्ये तुम्हाला वाढायला सहाय्य मदत करू. मी तुम्हाला अनेकदा उत्तेजन देईन. आपण आज वाचलेले जे शास्त्र भाग आहे, सूचना दिलेल्या शास्त्र भाग, हे पूर्ण भाग तुम्ही नंतर निवांत बसून आजच्या तुमच्या प्रार्थनेच्या वेळेमध्ये तुम्ही निवांत एकदम शांतरित्या शब्द, एक शब्द सुट्टे असं करून तुम्ही शांतरित्या प्रार्थनापूर्वक वाचा. किती ते म्हणजे ते वाचल्यानंतर समजतं की आपण किती स्वतःला अजून पवित्र ठेवायला पाहिजे, निर्दोष ठेवायला पाहिजे, राखायला पाहिजे, किती मेहनत घ्यायला पाहिजे त्यासाठी.
पण आपण अनेक लोक पाहणारे, मला माहीत आहे पाहणारे अनेक लोक निवांत आहेत. रविवारी 9:30ला मोबाईल लावायचा, यूट्यूबवर बघायचं, प्रार्थना झालं, चर्चमध्ये मी सहभागी झालो, संपलं, बास, निवांत, मला क्षमा करा. पण असं नाही चालत. वचनामध्ये तुमचं देवाबरोबर असलेले संबंध जोपर्यंत दृढ नाही तोपर्यंत तुम्ही यामध्ये टिकणार नाही. मी सरळ सरळ सांगतो. माझ्याबद्दल तुम्ही काही पण बोला, वाईट बोला, हे असं कसं बोलतात, काय हरकत नाही. जे आहे ते मला सांगायला पाहिजे. वचनातून ताकीद द्या म्हणून शब्द दिलाय तिथं, वचनातून ताकीद द्या. त्यामुळे माझी विनंती आहे, देवामध्ये कृपया आत्म्याला विझवू देऊ नका. प्रार्थनेमध्ये राहा, वचनामध्ये वाढत राहा, स्तुती आराधना करा, आभार माना, उपकार स्तुती करा. आध्यात्मिक लढाईद्वारे आपल्या परिवाराला वर उचला, प्रार्थनेद्वारे वर उचला. मंडळीला पुढे, मंडळीसाठी प्रार्थना करा, देशासाठी प्रार्थना करा, पालकांसाठी प्रार्थना करा. जे आलेले सेवक आहेत त्यांच्या सेवेसाठी प्रार्थना करा. तुमच्या कामासाठी प्रार्थना करा, आर्थिक परिस्थिती, आरोग्यासाठी, शेजाऱ्यांसाठी, तुमच्या गल्लीसाठी, तुमच्या गावासाठी, शहरासाठी प्रार्थना करा. निरंतर प्रार्थना करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या प्रियानो, ही वेळ आहे अर्पणाची. आज आपल्यामध्ये सोनीताई आहेत, ते गीत सादर करतील, त्यावेळी अर्पण घेतले जाईल. मोहब्बत बन के आया, रोशनी का खुदा, रोशनी बन के आया, रोशनी का खुदा, रोशनी बन के आया. आया है यीशु, आया है प्यारे बन के, यीशु आया है, आया है यीशु, यीशु आया है, आया है यीशु, आया है रोशनी बन के, यीशु आया है, आया है यीशु, आया है प्यारे बन के, यीशु आया है. खुदा ने जहान से इतना प्यार किया, पाप से छुड़ाने अपना बेटा दे दिया. खुदा ने जान से इतना प्यार किया, पाप से छुड़ाने अपना बेटा दे दिया. जो है ये आस उनकी, आशा बन के आया, जो है ये आस उनकी, आशा बन के आया. आया है यीशु, आया है प्यारे बन के, यीशु आया है, आया है यीशु, आया है रोशनी बन के, यीशु आया है. मोहब्बत का बादशाह, मोहब्बत बन के आया, मोहब्बत का बादशाह, मोहब्बत बन के आया. रोशनी का खुदा, रोशनी बन के आया, रोशनी का खुदा, रोशनी बन के आया. आया है यीशु, आया है रोशनी बन
या प्रियानो आपण या अर्पणासाठी यावेळेस प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आम्ही तुला आभार मानतो, धन्यवाद देतो. या सुंदर दिवसाबद्दल तुम्हाला आभार मानतो. तुमच्या उपकारांची आम्ही स्तुती करतो प्रभू परमेश्वरा. विशेष करून यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, जे काय अर्पण आम्ही दिलेलं आहे ते तुझ्या नजरेत गृहणीय असे असो आणि तुला ते प्रिय आहे प्रभू परमेश्वरा. तुला आवडणारी अशी एक गोष्ट आहे प्रभू परमेश्वरा. आणि ज्या ज्या लोकांनी प्रभू अर्पण दिलेलं आहे त्या प्रत्येकांना येशू ख्रिस्ताच्या नावाने आशीर्वादित कर प्रभू. ज्यांनी संतोषाने तुला दिलेलं आहे तुझ्या नजरेत ते प्रिय असून प्रत्येकाला तुम्ही अनेक पटीने आशीर्वादित करणार. त्याबद्दल तुम्हाला आभार मानतो, धन्यवाद देतो. या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये देखील असताना देखील प्रभू अर्पण देण्याची एक संधी आणि ताकद आम्हाला तुम्ही दिला, त्याबद्दल आम्ही तुला लाखो कोटी आभार मानतो प्रभू परमेश्वरा. धन्यवाद करतो, आभार मानतो. पुढील सर्व वेळ तुझ्या हाती सोपवतो. सर्व गौरव, आदर, महिमा, सन्मान प्रभू येशू तुम्हालाच मिळू दे प्रभू. प्रार्थना येशूच्या महान शक्तिशाली नावाने प्रार्थना मागतो म्हणून ऐका आमच्या स्वर्गातील बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सूचना ज्या आहेत त्या संदेशामध्ये आपल्याला मिळालेल्या आहेत, त्या सूचनांचं आपण पालन करूया. प्रत्येकजण करणार ही आशा मी ठेवतो आणि मी तुम्हा सर्वांसाठी, मी म्हणण्यापेक्षा आम्ही सर्व तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत. तुम्ही देखील आपल्या मंडळीमधल्या प्रत्येकांसाठी, सर्वांनी एकमेकांसाठी प्रार्थना करायचं आहे. आणि ते तितकंच नाही तर तुमच्या गल्लीतल्या लोकांसाठी प्रार्थना करा. एक विचार करा, मी माझ्या गल्लीसाठी प्रार्थना करून त्या माझ्या गल्लीतल्या लोकांना मी देवामध्ये आणलं. तुम्ही तुमच्या गल्लीतल्या लोकांसाठी तुम्ही तुमच्या प्रार्थना करून तुमच्या गल्लीतल्या लोकांना देवामध्ये आणलं. पहिला प्रार्थनाद्वारेच तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. सरळ जाऊन त्यांना तुम्ही सुवार्ता सांगत बसला की ते त्यांच्या कानात जाणारच नाही. त्यांचं कान सैतानाने बंद करून ठेवलेलं आहे. पहिला ते प्रार्थनेद्वारे उघडायला पाहिजे आणि मग तुम्ही सुवार्ता सांगणार तेव्हा ते ग्रहण करणार. त्यामुळे सगळं प्रार्थनेतच सुरुवात होते. त्यामुळे प्रत्येकाने जर आपापल्या भागासाठी, गल्लीसाठी जर प्रार्थना केली आणि अशा प्रकारची आध्यात्मिक लढाई केली तर प्रत्येकांच्या गल्लीतून 10, 15, 20 माणसं देवामध्ये, तुम्ही म्हणता येईल देवामध्ये जेव्हा येतील तेव्हा मंडळी भरून देवाचं राज्य वाढत जाणार. मंडळी म्हणजे चर्च इथं असोपर्यंत आहे, पण देवाचं राज्यामध्ये लोक नरकाच्या वाटेतून देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतील आणि त्याचं प्रतिफळ एक आत्मा जिंकलं तरी परमेश्वर त्या स्वर्गामध्ये हर्ष उल्हास होते असं वचनामध्ये दिलेलं आहे. हर्ष उल्हास, खूप जोरदार टाळ्या वाजतात, ट्रम्पेट वाजतात, खूप हर्ष उल्हास, आनंद केला जातो असं वचनामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपण प्रथम सुरुवात आपापल्या गल्लीमधल्या प्रत्येक व्यक्तींसाठी प्रार्थनेमध्ये आध्यात्मिक लढाई करून त्यांना पूर्णपणे सुवार्ता ग्रहण करण्यासाठी त्यांना पूर्णपणे आधी मुक्त करूया आणि मग त्यांना जाऊन सुवार्ता आपण सांगायचं आहे. प्रथम सुरुवात प्रार्थनेमध्ये. त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी, परिवारासाठी, गल्लीमध्ये, कोल्हापूरसाठी, महाराष्ट्रासाठी, सर्व इतर राज्यांसाठी आणि पूर्णपणे देशासाठी आणि देशामध्ये देश चालवणारे जे अधिकारी लोक आहेत प्रत्येकांसाठी आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवा. आणि त्याचप्रमाणे या कोरोना परिस्थिती देखील आपणा सर्वांना माहीत आहे, त्यासाठी तुम्ही प्रार्थनेत आहात ही आशा ठेवून मी देवाला आभार मानतो, धन्यवाद करतो. इथून पुढील सर्व वेळ मी परमेश्वराच्या हाती सोपवतो आणि पूर्ण आठवडा पुन्हा एकदा आपण पुढच्या रविवारी शब्बाताच्या पवित्र दिवसामध्ये पुन्हा एकदा आपण एकत्र येऊन स्तुती आराधना ऑनलाईन करूपर्यंत परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. त्याचं सुख, शांती, समाधानाने भरून तुम्हाला सुरक्षितरित्या ठेवून चालवू दे हीच देवाजवळ विनंती. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. यावेळेस आपले पास्टर पुढे येतील आणि शेवटची प्रार्थना करून आशीर्वाद देऊन आपल्याला पूर्ण आठवडा आशीर्वादाचा जावो असं देवाजवळ मी विनंती करतो. जिवंत प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद करतो. आज तुझ्या सन्निधानात येऊन थांबायला आम्हाला मदत केला याबद्दल आभारी. तुझ्या सन्निधानात थांबून तुझे स्तुती आराधना करायला, तुझे वचन ऐकायला आम्हाला सहाय्य केला याबद्दल आभारी. तुझ्या सन्निधानात आम्हाला आम्ही सोपवतो. जिवंत देवा, आम्ही प्रभू जसं लढाई करायला पाहिजे, आध्यात्मिक लढाई कसं करायला पाहिजे याच्याबद्दल तू आम्हाला तुझ्या वचनाद्वारे शिकवल्याबद्दल आभार. देवप्पा, तुझ्या वचनाच्या द्वारे आम्ही
आध्यात्मिक लढाई करायचा आहे आणि आम्हाला स्वच्छ करायचं आहे आणि आम्ही प्रभू येशूच्या वाट बघत राहायला पाहिजे. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही वागायला पाहिजे. यासाठी आम्हाला मदत करा. तुझ्या सामर्थ्याच्या ते आम्हाला आम्ही सोपवतो. तुझ्या विशेष कृपा दयेने आम्हाला भरून चालवा. देवप्पा, आज तू सांगितलेल्या वचनाप्रमाणे वागायला आम्हाला सहाय्य कर. तुझ्या पवित्र हाती आम्हाला आम्ही सोपवतो. देवप्पा, या ठिकाणी थांबून तुझ्या वचनामध्ये तुझ्या आराधनामध्ये भाग घेतलेले प्रत्येकांना तो आशीर्वादित कर. त्याची सर्व कमीपणा दूर कर आणि त्याची सर्व गरज वागवा. प्रभू, त्याच्या शरीरात जे अशक्तपणा आजारीपणा आलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने निघून जा म्हणून आज्ञा देतो. तुझ्या सामर्थ्याच्या हाती त्यांना आम्ही सोपवतो. तुझ्या पवित्र हाती आम्हाला आम्ही सोपवतो. आजच्या आराधना आम्हाला आशीर्वाद करून दिल्याबद्दल आभार. सर्व गौरव महिमा तुला देऊ प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणे देव बाप्पा. आमेन. आमेन. थँक्यू जीसस. आपलं प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाच्या प्रती, पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि युगायुगाने इथं असणाऱ्या सर्वांच्या बरोबर सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देवाला स्तुती असो, प्रभूला स्तुती असो, देवाला स्तुती असो, प्रभूला स्तुती असो. मला शोधत येऊन मुक्त केले म्हणून तुम्हाला गौरव असो. मला शोधत येऊन मुक्त केले म्हणून तुम्हाला गौरव असो. प्रभू नमस्कार, नमस्कार, तुझ्या नावाला नमस्कार. प्रभू नमस्कार, नमस्कार, तुझ्या नावाला नमस्कार. अय्या வாழ்க வாழ்க உம் நாமம் வாழ்க. ஐயா வாழ்க வாழ்க உம் நாமம் வாழ்க. हालेलुया. 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 परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करू. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.